आज दोघेही गप्पा मारण्याच्या मूडमध्ये होते. दोघांनाही एकमेकांशी काहीतरी बोलायचं होतं. हिरवळीवर एकमेकांना भिडून चालताना बोलता बोलता उमा जरा लाजली आणि गालात हसू आणून डोळे जरा गरगर फिरवत खाली पाहत राहिली आणि खालच्या नजरेनंच म्हणाली, यशवंत, आता मला ना तुम्हाला यशवंत असं एकेरी बोलवण्याचं धाडसच होत नाही. म्हणून मी तुम्हाला एक विनंती करते. मी आजपासून तुम्हाला अहो असं आदरानं बोलवीन, त्याला तुम्ही नाकारू नका. आणि हां, तुम्ही मला फक्त उमा म्हटलं तरी चालेल. मी फक्त तुमची उमा, एवढंच बस. तुम्ही मला एकेरीच बोलवा. यशवंत उमा चालत चालत कधी थांबले ते कळलंच नाही. यशवंतनं उमाला खालून वरपर्यंत निहाळून बघितलं. तो तसं बघत असताना तिने लाजून स्त्री हास्याचं रूप दाखवलं. यशवंतला काय बोलावं ते सुचेना. तो हाताची बोटं चाळवण्यात दंग होता आणि उमा दातात आपली जीभ वाकडी धरून चावत होती. उमानं परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्या हातातलं पेन यशवंतच्या पायावर ठेवलं आणि लगेच चटकन वाकून पेन उचलण्याचा बहाणा केला. यशवंतच्या पवित्र पावलांना हात लावून स्पर्श करत स्वतःला तिने त्याच्या चरणावर वाहून धन्यता व्यक्त केलेली असावी. सगळं ऐकून यशवंतनं विषयाची कूस बदलत दुसरा विषय काढला. उमा, आता तू फायनल करून जॉब करायच्या तयारीत आहेस आणि तो जॉब समाज कल्याणमध्ये आहे. हो, सॉरी, हे मी तुम्हाला आधी सांगणार होते. अगं त्यात काय आहे? नाही, तसं काही नाही, पण आपल्या माणसाला आपण स्वतःहून आधी सांगावं ना. इतरांकडनं तर कळतंच, पण आधी आपल्या सांगण्यानं वेगळीच जवळीकता असते. आपल्या माणसानं आपल्याला सांगावं असं वाटतं. इतरांच्याकडून कळलं तर दुरावा वाढण्याची शक्यता असते. नाही अगं, तसं काही नाही आहे. बरं, असू दे. उमा, तू आता जॉब करशील. हो का? तू आता जॉब करशील आणि तुला आता लोकांचा त्रास होईल. का? मी तुझ्यापेक्षा कमी शिकलेला, तू जॉबवर. असं कर, तू मला तुझ्या नोकरीच्या ठिकाणी म्हणजे जॉबच्या इथे मला बोलवत जाऊ नकोस. असं म्हणून तो थांबला आणि चालायला लागला. त्याच्यासोबत उमानंही पाऊल उचललं. ती त्याच्याबरोबर चालायला लागली. त्याच्या मनातली घालमेल ओळखून ती म्हणाली, हे पहा यशवंत, तुम्ही माझ्यासाठी परमेश्वर आहात. तुमचा अपमान तो माझा अपमान. शिवाय लोकांच्या म्हणण्यानं काय होतं आहे मला माहिती आहे. तुम्ही माझ्या बरोबरीच आहे, शिवाय एक पाऊल पुढे आहात आणि एखादं वर्ष मागे असाल तेही माझ्यामुळे. माझ्यामुळे तुमचं 1 वर्ष वाया गेलं, त्याची भरपाई मी आता तुमची सेवा करून जीवनभर करणार आहे. असू दे, पण उमा, मला एक वचन देशील का नाही? उमानं लगेच हात पुढे केला आणि म्हणाली, घ्या. तिचं उत्साही पण हात पुढे करणं यशवंतला खूप भावलं. तो तिच्या नाजूक कोमल हाताच्या गोऱ्यापान तळव्याकडे बघत राहिला. तिच्या कापसासारख्या कोमल पांढऱ्या हातावर आपल्या भाग्याची एखादी रेषा तर शोधत नसावा तो. त्याने लगेच हातावरची नजर उमाच्या डोळ्यावर फिरवली. तिच्या डोळ्यात उत्साह होता आणि त्या आनंदानं तिच्या पापण्या मस्त मजेत लफलफत उघडझाप करून शिवाशिवीचा खेळ खेळत होत्या. यशवंत तिचा उत्साह बघून म्हणाला, उमा, तू समाज कल्याणमध्ये जॉब करणार आहेस, पण मला तुला काही मागायचं आहे, देशील? उमा उत्साहात म्हणाली, व्हाय नॉट, का नाही? यशवंतनं आजपर्यंत काहीच मागितलं नाही आणि त्यानं मागितलं ते द्यायला ती क्षणाचा विलंब करणार नव्हती. माग ना. उमाचा उत्साह जास्त न ताणता यशवंत म्हणाला, उमा, तू माझ्या समाजासाठी आणि इतर मागासलेल्या समाजाच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य घालवशील. उच्चभ्रू लोकांच्या तुलनेत आर्थिक आणि सामाजिक दर्जानं कमकुवत असलेल्या समाजाचा आधार होऊन त्यांना दारिद्र्यातनं ओढून काढण्यात मला मदतीचा हात देशील? चालणारी पावलं थांबली आणि त्यांनी बाजूला असलेल्या सिमेंट खुर्चीचा आधार घेतला. यशवंत सारखा बोलत होता, उमा, तू माझ्या समाजाला गरिबीतून लाचारीतून वर काढण्यासाठी जीवनाचा क्षण आणि क्षण घालवशील. वास, एवढंच मला वचन पाहिजे. कारण तू समाज कल्याणमध्ये आहेस. तू ते करू शकतेस. उमा, मी गरिबी आणि दारिद्र्यातला संसार खुद्द अनुभवला आहे.
कुठल्या आणि कशा अवस्थेत जीवन जगतात आमची माणसं ते तुला माहिती नाही किंवा तू ती कल्पना करूही शकत नाहीस. पण मी त्याची शिकार झालेला तरुण आहे. खरं तर गरिबांच्या मुलांना शाळा कॉलेजची फी परवडत नाही. हातावर आणून पानावर खाणारी माणसं ती काय फी आणि डोनेशन भरणार का? आता तू त्यांचं जमेल तसं भलं करावं ही तुझ्यासारख्या अधिकार प्राप्त असलेल्या व्यक्तीकडून दारिद्र्य हटवण्याची मी अपेक्षा करतो. उमानं यशवंतकडे वर नजर करून बघितलं. त्याच्या डोळ्यातलं तेज न्याहाळत ती त्याचा हातात हात धरून घट्ट आवळत म्हणाली, मी तुम्हाला वचन देते की माझं पूर्ण आयुष्य मी दीन दलित दुबळ्या गरिबीत सडणाऱ्या लोकांच्या उन्नतीसाठीच घालवीन आणि तुमच्या प्रेमाची खरी साक्ष देईन. बास. हातातला हात पुन्हा सैल करत दोघेही जागेवरनं उठले आणि हलकेच पुन्हा पावलं टाकत पुन्हा मस्करीचे गुलछर्रे उडवण्याच्या रोमॅन्टिक मूडमध्ये आले. आपण दोघं लग्न करून आदर्श घडवू. लग्नाच्या गप्पा गोष्टीत वेळ निघून गेला. दोघांचंही मन एकमेकात गुंतून रममाण झालं. दोघंही लग्नाची स्वप्न गुंफायला लागले. उमा समाज कल्याणमध्ये रुजू झाली. यशवंतचं मात्र पुढचं शिक्षण सुरू होतं. दारिद्र्यातनं वाट काढत उच्च शिक्षण घेणारा तो एकमेव तरुण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पावसाळ्याचे दिवस, श्रावण महिना सुरू झाला. काल परवा मोठा पाऊस झाला होता. हिरवळीवर उडणारी फुलपाखरं एकमेकांचा पाठलाग करत होती तर काही फुलांवर बसून सुगंध घेत होती. त्यांच्याकडे बघत दोघेही सुखावले. त्या फुलपाखरांकडे बघत हिरवळीवर टेकले. यशवंतच्या मांडीवर हात ठेवत हळूच उमानं विषय काढला. अहो, मी काय म्हणते. यशवंत त्या धावणाऱ्या फुलपाखरात रमला होता, पण क्षणात उमाच्या बोलण्यानं तो सावध झाला. अहो, आपल्या लग्नाचं. असे शब्द काढताच यशवंतनं उमाचा आपल्या मांडीवर ठेवलेला हात हातात धरला आणि आपण लवकरच लग्नात बंदिस्त होऊ यशवंत सहज बोलून गेला. हे ऐकण्यासाठी आतुर झालेल्या उमाच्या बरोबर निसर्ग, झाडं, फुलं, वेली आतुर होत्या. त्यांनी डोलायला सुरुवात केली. उमा गालात गोड हसली आणि यशवंतनं दोन्ही हातांनी तिला आवळून धरलं. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून पाठीवर हात फिरवत बेहद्द ती खुश झाली. आज तिला आसमंताला मिठीत कवटाळून घेण्याचं स्वर्गसुख मिळालं होतं. आज पहिली वेळ यशवंतनं उमाच्या प्रेमाच्या हाकेला ओ दिला होता. पण विषय खूप रंगला की मुलांना कोणी सांभाळायचं, लग्नानंतर साडी नेसायची का ड्रेस घालायच्या, या आवडीनिवडीसुद्धा झाल्या. दोघांवर खुश होऊन आभाळानं आपलं सावट त्यांच्यावर पांघरलं. सायंकाळचे 3-4 वाजले असतील. वाऱ्याची झुळूक तिच्या अंगाला गारवा देत होती आणि तिच्या अंगावरनं घसरणारी ओढणी तिच्या सौंदर्यात भर पाडत होती. ती ओढणी सारखं सावरणं मनाला भुरळ पाडणारं होतं. उमा आज ड्रेसवर होती. तंग शर्ट सलवारनं तिचं अंग आवळून धरलं होतं. तिच्या खुल्या मोकळ्या गळ्यावर हार रोळताना यशवंतला तिच्या हारातला मोती होऊन तिच्या रेशीम कांतीवर मनमुराद लोळण्याचा आनंद घ्यावा असं वाटत असावं. तो तिच्या गळ्यातल्या हाराकडे सारखं बघत होता. यशवंत सरळ मांडी घालून बसला तर ती पुढे उपडी मांडी घालून बसली होती. तिच्या मोकळ्या केसांची बट चेहऱ्यावर रुळत होती. वारा मनसोक्त त्याची मस्करी करत होता आणि ती पुन्हा पुन्हा आपल्या हाताने त्या बटांना सावरत होती. कधी हाताच्या मधल्या 2 बोटांनी कानाच्या मागे व्यवस्थित नेऊन ठेवत होती. यशवंतबरोबर वारासुद्धा तिच्यावर खुश होता म्हणून ती आनंदित होती. उमानं बसल्या जागी त्यांचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन त्याच्या हातांची स्तुती केली. तिला त्याचे हात आणि बोटं फार आवडत. आता यशवंतलाही तिच्या प्रेमळ बोलण्याची चांगली सवय झाली होती. ती यशवंतपुढे गुडघे टेकून बसली. तिची ओढणी फुगीर भागावरनं सारखी घसरत होती. ती कधी सावरायची तर कधी तशीच ठेवायची. तिला आता यशवंतमध्ये कुठलंही अंतर किंवा पडदा नको वाटत होता. ती अपेक्षा ओढणीचीही असावी म्हणून ती ओढणी सारखी घसरत होती. तंग कपड्यात तिच्या वक्षांना अजून पण जवळ करून त्यातलं अंतर कमी केलं. तरुण मनाचं पाणी पाणी व्हावं, पण यशवंत शीलवान होता. तिने वर बघितलं आणि म्हणाली, मला पाऊस खूप आवडतो बरं. यशवंत हसत हसत म्हणाला, हो, मला सुद्धा धरती आणि पावसाचं नातं याच्याविषयी खूप प्रेम आहे आणि अभिमान आहे.
असं म्हणत यशवंतनं पावसाचं आणि माझंसुद्धा नातं आहे हे तिला सांगितलं. आपलं आणि पावसाचं गोड गुपितही तिला सांगितलं. तिला रिमझिम बरसणारा पाऊस आवडतो, ती पावसाला खूप जीव लावते असं म्हणता म्हणता आजसुद्धा काळे ढग पुन्हा आले. त्यांना बघून ती म्हणाली, यशवंत, हा पाऊस माझ्यासाठी पडतो, मी त्याला खूप जपते बरं. मी पावसाला जीव लावते, त्याच्याशी बोलते, माझं सुख दुःख त्यालाच सांगते, खूपच जपते मी त्याला. यशवंतचा तिला थोडा चेहरा उतरल्यासारखं वाटलं. तेव्हा तिने विषय काढला. वाऱ्यानं झुळकीनं पावसाला निरोप दिला असावा म्हणून त्यांच्या बोलण्यातला पाऊस खुश होऊन टप टप सुरू झाला. दोघेही अचानक बसल्या जागी पाहता पाहता पावसानं धुवाधार बरसायला सुरुवात केली आणि दोघांनासुद्धा चिंब भिजवून टाकलं. वाऱ्याच्या तालावर उडणारी उमाच्या केसांची बट पावसानं चिंब भिजवून गालावर चिकटवून टाकली. तिच्या तंग कपड्यांनी तिला अजून घट्ट बिलगून मिठी मारली. तिच्या ओल्या कपड्यातनं तिचं गोरं अंग मोत्यासारखं चमकत होतं. संगमरवरी दगडावरनं पाण्याचे ओघळ वाहवे तसे तिच्या गालावरनं पाण्याच्या धारा वाहत होत्या. डोक्यावरून मानेवर आणि मानेवरून खाली ओघळल्यावर पाणी तिच्या मानेच्या भोवतालून तिच्या छातीतल्या दरीच्या दिशेनं जात होतं. काही थेंब मात्र फुलाच्या पाकळ्यावर थांबावे तसे तिच्या गालाच्या मोहात पडून जागा सोडायला तयार नव्हते. पावसानं त्यांच्या उत्साहाला अजून हातभार लावला. दोघेही मनमुराद भिजले. उमानं अचानक आपल्या दोन्ही हातांची ओंजळ केली. पाहता क्षणी तिची ती ओंजळ भरून गेली. तो पावसाळी खेळ बघून यशवंत झाडाखाली बसला. तिच्या पाण्यानं भरलेल्या ओंजळीला त्याने खालून हात मारला. उमाला त्याचा राग आला. ती पावसावरही प्रेम करते. ती रागात येताच यशवंत बाजूला झाला आणि 2 पावलं पळत सुटला. उमा त्याच्या मागे धावली. लहान मुलांसारखी मस्करी करत असताना यशवंतचा पाय घसरला, त्याला मार लागला. उमाला वाईट वाटलं आणि तेव्हा मात्र तिला पावसाचा राग आला. यशवंतवर तिचा जीव होता. मजाक मस्करी करत दोघांनी वेळ घालवला. तोवर पाऊस थोडा शांत झाला. दोघेही एका झाडाखाली सिमेंटच्या खुर्चीवर विसावले आणि ते बघून यशवंतनं गावाचा विषय काढला. गावी काल परवा मोठा पाऊस झाला होता. पैनगंगा नदीला मोठा पूर येऊन गेला होता. गावाची खूप आबाळ झाली होती अशी पुसटशी खबर यशवंतला मिळाली. म्हणूनच यशवंतनं गावाकडं जाऊन यायचा विषय काढला. त्याला उमानं दुजोरा दिल्यावर यशवंतचं गावाकडं जायचं ठरलं आणि तो गावाकडे जायच्या तयारीला लागला. संध्याकाळचे 5 वाजले असतील. यशवंत पिंगळी गावात पोहोचला. तालुक्यावरून पिंगळी गावात आल्यावर सुरुवातीला स्वागत करणारा गावचा कुण्याकाळी बांधलेला पडका चौथरा लागतो, त्याच्याकडे यशवंतचं लक्ष गेलं. त्यावर शांत निवांत बसलेला गुरवाचा बंड्या त्यांनी यशवंतला बघितलं. त्याच्या जीवात जीव आला. यशवंत जवळ येताच तो खडबडून उठला. त्यांनी यशवंतला ओळखलं. बंड्या आता चांगला रगेल दिसत होता. दाढी मिशानी तोंड काळं झालं होतं, पण राहणं साधं. गळ्यात मात्र पिवळी लांब दस्ती. मानेला वेढा मारून एक पाय मागे तर एक पाय पुढे टाकल्यासारखी दस्ती मात्र नवीन होती. यशवंतला बघून तो ताडकन उठला. त्याला गहीवरून आलं. आपला एक दोस्त आला. त्याला त्याच्या मनात दाटलेल्या भावना काही सांगायच्या होत्या. दोघेही बालपणीचे मित्र. दोघांनी अवकाळीपणा केला, पण त्यातली एक गोष्ट यशवंतला माहिती होती. तीच गोष्ट आज यशवंतला सांगायला बंड्या आतुर होता. यशवंतनं ओळखलं तो चेनीबद्दल काहीतरी बोलणार. चेनीचं आणि त्याचं फक्त नजरेचं प्रेम. चेनी म्हणजे मांगवाड्यातल्या गण्या मांगाची पुतणी, नरबाची पोरगी. नरबा दारू पिऊन मेला, बायको काळजीनं मेली आणि आता म्हातारी होती. तिनं चेनीला जवळ धरलं. मागं मोरं कोणाचाही त्यांना आधार नाही. चेनी वयात आली तेव्हापासून बंड्या तिच्या मागे मागे होता. तिच्यासाठी नाही नाही ते त्यांनी केलं. तिला कधीमधी फक्त बघण्यासाठी झुरून झुरून गेला. पण आता चेनीचं लग्न झालं, ती निघून गेली. बिचारा बंड्या एकटा पडला होता. तिचं लग्न झाल्याची बातमी लागली तेव्हापासून बंड्या हुर्रापिसा झाला. हे दुःख कुणाला सांगावं असं त्याला झालं होतं. त्याच्या मनातलं अबोल प्रेम यशवंत, रम्या आणि मारत्या या बालसवंगड्यांना माहिती होतं. तो तिच्या मागे मागे जाई हे त्या पोरांना माहिती होतं, म्हणून ते त्याची मजाही घेत असत.
तिचं टुमदार कणसासारखं फुगलेलं अंग बंड्याला स्वस्थ बसू देत नव्हतं आणि हे सगळं तो यशवंतला सांगत होता. बंड्या ओट्यावरनं उतरला, यशवंतच्या दंडावर थाप मारली आणि त्याच्याबरोबर बोलत बोलत चालत निघाला. गाईवासरं रानातून यायची वेळ झाली. पिंपळाच्या झाडाजवळ आल्यावर बघितलं तर पिंपळाच्या झाडाखाली असलेला घिसाड्याचा पाल आणि लतीचा बेपत्ता होता. पालाचे खिळे जमिनीत मारले असल्यानं त्याचे खड्डे दिसत होते. पालासमोरील भत्त्याची जळून काळी झालेली जागा तेवढी दिसत होती. यशवंतनं पालाकडे बघितलं, बंड्याला विचारलं. बंड्यानं भवाळी उडवत लतीची कहाणी सांगितली. सखा घिसाडी मेल्यावर लतावर 4-5 भावा बहिणींची जबाबदारी आली. गावात रंगाचा खून केला म्हणून काही दिवस ठाण्यात आणि कोर्टाच्या फेऱ्या मारल्या, त्यात ती अर्धी गळून गेली. 4 लेकरं गळ्याला, त्यांना पोसण्यासाठी ती धडपडत होती. त्यात रंगाच्या खुनाचा आरोप, त्यामुळे गावातली माणसं कामं घेऊन येत नाहीत म्हणून धंदा बुडाला. यात आधार म्हणून नवरा केला. 2 दिवस चांगला राहिला, तोही नंतर पेताड निघाला. त्याला सांभाळावं लागतं. लताला वाटलं 4 भाऊ बहिणी सांभाळायला आधार होईल म्हणून केलं, पण तिलाच त्याचा आधार करून तिची जिंदगी मातीत घातली गेली. रोज पिऊन खेदू खेदू मारतो. लोक बघतात. लतीचा लय वनवास झाला. ती पिदाड नवरा आणि भाई बहीण घेऊन तरणी ताठी पोरगी गाव सोडून निघून गेली. असं सांगून बंड्यानं यशवंतच्या गळ्यात हात घातला. गावात पूर आला म्हणून गावात उदासीनता आली. पुरात उत्साह वाहून गेल्यानं लोकांच्या चेहऱ्यावरचं तेज वाहून गेलं. यशवंतनं बंड्याच्या खांद्यावर प्रेमानं हात ठेवला तसा बंड्या म्हणाला, यशवंत, तू तालुक्याला गेला आणि गावातली चवच गेली यार. का रे? अरे एक तर चेनी गेली, गावात आला पूर, सगळं गेलं वाहून. अरे पण माझा या गोष्टीचा काय संबंध? अरे नाही यशवंत, आपली मज्जा काय वेगळीच होती यार. बरं चेनीचं काय? मला लय जीव लावायची यार यशवंता, पण अचानक एक दिवशी चैनीचं पोट आलं अशी गावात झाली चर्चा. चैनी गावात 3-4 जणांच्या घरी भांडे घासत होती. शिळं पाकं खाऊन मायसंग राहत होती. आता जवान झाली. तिच्या तरण्या ताट्या शरीरावर नजरा फिरत होत्या. अरे तिचं जवानीचं अंग, तिचा भारदस्त बांधा कोणी बाटिवला कोणा ठाऊ. गावात सगळी बोंब उठली. चेनीनं कुठं तोंड काळं करून टाकलं. गावातल्या पोरासोरांचा तर मायाव संशय होता, पण मायच्यानं यशवंता म्या तिला हात लावला नाही. स्वप्न रंगवली होती. अरे गरीबाला लय अवघड आहे. पोरगी जवान झाली ना सगळ्यांच्या नजरा बदलत्यात. अरे गरिबाच्या इज्जतीची अशी लक्तरं टांगायची नसतात. यशवंत ऐकत होता. त्यालाही गरिबाच्या इज्जतीची किंमत किती असते ते माहिती होतं. बंड्या यशवंतला सांगत सांगत चाललाच होता. चैनीचं पोट आलं, गावात चर्चा झाली. तेव्हापासनं चैनी गावात नाही तर खालच्या पाडात दिसलीच नाही. म्हातारी माय सावलीसारखी संग होती, पण चैनीनं कुठं शेण खाल्लं म्हणून ती बिगावासारखी ब्याचात पडली. तिला काळजी लागली. अरे एवढं जपून फायदा काय झाला? रातीला कावा सोडलं नाही. आता गावात बॉम्बाबॉम्ब ऐकून मात्र म्हातारीनं हाय खाल्ली. चैनीला घराच्या बाहेर येऊच दिलं नाही. बाप नाही, चुलता पेदाडा म्हणून म्हातारीनं सोयरेचं घर बघून मुकाट्यानं रातोरात लगीन करून दिलं. नवरा दुसरं पारणे आहे, वयानं चांगला तिच्या 1.5 पटीने. एवढ्या चांगल्या पोरीचा सत्यानाश झाला. बंड्या तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. तो कळवळून म्हणाला, अरे चेनी तसं करूच शकत नाही. गरिबाची उगीची उगी अफवा केली. कोण आहे तिच्या मागं पुढं? उडवली भूल. पण ती असं नाही करू शकत. चांगल्या जवान पोरीचा सत्यानाश झाला गरिबीमुळं. ही जर मोठ्याची गोष्ट असती तर जाग्यावर दबली असती. तिच्या मायचं असंच झालं. बाप साधासुधा पेताडा, बाई जरा नखरेल नाट्टा करून राहत होती. 4थ्या कोरातल्या कोण्या वाण्याच्या मागं लागली, केलं तोंड काळं. जवान बाई काळी सावळी 6 वारी साडीत भरून दिसत होती. फाड्याचा धंदा करत होती. कुठं बाजारात सूत जुळलं. तो वाणी माजूर पैसेवाला ओढलं तिला जाळ्यात. तो तिच्या घरी जायचा. अरे तिच्या नवऱ्यासमोर त्या रंगरलिया करत. पोरगी तवा लहान होती. मायची जवानी त्याने लुटली. पिवळा जरद गडी, पण त्या काळ्या सावळ्या बाईच्या नादाला लागला. 24 तास तिच्या घरात पडून राहायचा.
नवरा बिचारा पिऊन पिऊन मेला. पुन्हा तिचं काय झालं? माहेरी गेली का मेली कोणाला माहिती. म्हातारीनं केलं चैनीला मोठं. माईसारखं पोरीचं होऊ नये म्हणून म्हातारी चैनीला इस्तूसारखं जपत होती. माईच्या वागणुकीनं पोरीला डाग लागला. पण पोरगी चैनी चांगली आहे, आगाऊ बी नाही. गरिबीच्या जगण्यानं माती झाली तिची. पोट आल्याच्या नावाखाली दुप्पट वयाच्या म्हातारीच्या दावणीला बांधली. यशवंता एक सांगू का, ऐकशील का? हे बघ, जमलं ना, मी आज पण चैनीशी लगीन करायला तयार आहे. मी तिच्याशी लगीन करल, तिला सुखी ठेवल, आयुष्यभर तिला तळ हाताच्या फोडासारखं जपल. फक्त तिच्याशी लगीन करायची मला संधी दे. अरे त्या म्हाताऱ्यापेक्षा सुखात ठेवल मी, फक्त एक संधी दे. यशवंत बंड्याकडे न्याहाळून बघत होता. यशवंतनं चैनीचा विषय बाजूला सारला. मग बंड्यानं गावातला विषय काढला. दोघंही घराकडे निघाली. यशवंता आसापूर बऱ्याच दिवसानं आला म्हणून गावात बोंबाबोंब होती. धोंडीबा माळी आणि त्याच्याबरोबरचे लोक म्हणायचे, मी आमच्या हयातीत असा पूर पाहिला नाही. पार भवानपांदीच्या तंडीला पाणी शिवलं. भवानपांदीच्या तंडीला आजवर पाणी शिवलंच नव्हतं. गाव सगळं भयभीत झालं. पैनगंगा उलथून गेली. गावात माणसं राहिली नाहीत. सगळ्या गावाची आबाळ झाली. यशवंतला सगळं चित्र स्पष्ट दिसत होतं आणि बंड्या आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत ते सगळं सांगत होता. पण सांगता सांगता थांबला. त्याचं बोलणं अडखळलं. त्यावर यशवंतनं त्याच्याकडे बघितल्यावर तो अधिकच लक्ष वेधून ऐकत होता. इकडे तिकडे बघत डाव्या हाताचं बोट तोंडावर ठेवून बंड्या दबक्या चोरट्या आवाजात म्हणाला, अरे यशवंता, गावात पैसा लय आला आहे, पुराचा. ज्वारी तांदूळ राखेल. यशवंतला माहिती होतं. तो म्हणाला, अरे ते येणार, सरकारला काळजी असते गोरगरिबांची. नजर चहूकडे फिरवत जवळ येऊन बंड्यानं खुसखुस आवाजात सांगितलं, अरे गावात राखेल, ज्वारी तांदूळ वाटप झाला, पण पैसा पैसा असं म्हणत त्यानं उजव्या हाताचा अंगठा पुढे करून हलवला. यशवंतला तेवढंच समजलं नाही. म्हणजे काय रे? अरे बंबोरा दाखवला गावाला. 1500 रुपये देऊन खुश केलं तलाट्यानं. तुला माहीत नाही वे? अण्णानं ग्रामसेवक तलाठी हाताशी धरला आणि सुदाम सरपंच तर पहिलाच अनपड. अण्णा जिथं बोट ठेवल तिथं तो अंगठा मारतोय. त्याची चावीच अण्णाकडं. आणि अण्णा पुढं जो तोंड उघडल तो मुकला. असा अण्णाचा मनमानी हिसाबच आहे. मिळालं त्यात खुश म्हणून लोक खुश. शासनाची कुटुंबाला 5,000ची मदत होती. यशवंत खिन्न झाला. तो विचार करायला लागला. बंड्या मात्र एवढं सांगून यशवंतच्या पाठीवर थाप मारून आलो भाऊ असं म्हणून निघूनही गेला. यशवंत घरी निघाला. शिक्षण शिकलेला माणूस हे असलं सहन करत नाही. त्याला अन्याय जाणवतो, त्याला अधिकार कळतात. आपल्या अस्तित्वाची, हक्काची, स्वाभिमानाची लढाई तो स्वीकारतो. त्याला भीक नको असते, त्याला हक्क हवा असतो. बंड्या सरळ खाली घराकडे रस्त्यानं वळाला आणि यशवंत घरी आला. शेवंता नेमकी रानात आली होती. वामन अंगणात आखवंड्या बाजूवर आडवा पडला होता आणि शेवंता जवळ बसून संसाराचं जणू गणितच लावत असावे. यशवंताला पाय धुतले. बापाच्या पायथ्याला बाजूवर बसला. कली चिंगी जवळ येऊन उभ्या राहिल्या. गावात पूर आल्यावर गाव घर उदास वाटत होतं. शेवंतानं चहा ठेवला. बोलण्यात वेळ गेला. पेटलेल्या चुलीवर शेवंतानं भाकर भाजी केली. वामन आज शुद्धीवर होता. बराच वेळ कुजबूज करत आडवे झाले. तांदूळ, डाळ, राखेल आणि 500 रुपये भेटल्याची कबुली शेवंतानं यशवंतला दिली. पण तो समाधानी नव्हता, कारण शासनाची योजना त्याला माहिती होती. तो सरळ सकाळी तलाठ्याला भेटला. शासनाची योजना तलाठ्याला विचारली आणि झालेल्या वाटपाचा सविस्तर मागोवा घेतला. तलाठ्याला गावात अजून कुणी विचारलं नव्हतं. ते म्हणाले, हे बघ बाळा, तुला माहीत नाही वाटतं, हे असंच असतं रे. म्हणजे? अरे सगळ्या लोकांना रॉकेल आणि ज्वारी तांदूळ भेटले, तू पण तुझ्या घरी जाऊन विचार. साहेबांच्या उडवाउडवीनं यशवंत समाधानी होणार नव्हता. हे बघा, हा प्रश्न माझ्या एकट्याचा नाही आहे, सगळ्यांचा आहे. आणि हे तुमचं लोकांना फसवणं बरोबर नाही आहे. हे ऐकून साहेब चिडले. तुला काय कळतं रे? आमची कामं आम्हाला कशी करायची कळतं, शहाणपणा शिकवू नको. अशी कानपिचकी साहेबांना यशवंतला दिली. साहेब म्हणजे अण्णा आणि गावातल्या मोठ्यांच्या बाजूनं असल्यानं त्याचा रुबाब जरा जास्तच. तो जास्तच मुजरीत होता.
पण नियमांच्या चौकटीत राहून त्याला कसं जागेवर आणायचं किंवा कायदा अधिकार यशवंत चांगला जाणून होता. त्यानं साहेबाला खडा सवाल केला, साहेब आपण तलाठी आहात, एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहात. तुमचं कर्तव्य आहे की शासनाची योजना योग्य लोकांपर्यंत योग्य पद्धतीनं पोचली पाहिजे, लोकांचं समाधान झालं पाहिजे. तुम्ही गावातल्या रानबोक्यांचा आधार घेऊन तुम्ही आपलं आणि त्यांचं घर भराल तर फार अवघड आहे. मला सगळं कळतं कुठे काय करायचं ते. यशवंतच्या कडक बोलण्यानं तलाठी साहेब अंगाला लागू देत नव्हते. काय नेमकं काय म्हणायचं? तलाट्यानं सरळ प्रश्न यशवंतला विचारला. यशवंत म्हणाला, मला म्हणायचं काही नाही आहे. आपण जो गावातल्या लोकांच्या निधीतनं पाय मारला, आलेल्या योजनांची लोकांना माहिती पोचली नाही, म्हणजे सरकारचे पैसे लोकांना तुम्ही संपूर्ण दिलेले नाहीत. मध्ये पाय मारून तुम्ही अण्णा आणि सरपंचानं कारनामा केला आहे आणि तो सगळा मला माहिती आहे. त्याचं काय करायचं तेही मला माहिती आहे. असं म्हणून यशवंता सरळ बाहेर निघाला. साहेब घामाघूम झाले. दस्ती काढून घाम पुसेपर्यंत यशवंत निघून गेला. ताबडतोब साहेबानं सूत्र फिरवली आणि ही गोष्ट अण्णा आणि सुदामा सरपंचाला कळवली. सुदाम सरपंच नवनवखा सरपंच झालेला, त्याला काही कळत नव्हतं. अण्णा मात्र यात रंगून गेलेला माणूस. नाही त्या गोष्टी करून साळसूत पांढरा भक राहिलेला माणूस, त्याच्यापुढे बोलणार कोण? पण ही बाब जरा अण्णालाही खटकून गेली, विचार करायला लावून गेली. आजवर अण्णानं या गोष्टींना स्पर्शून पण जाऊ दिलं नाही, पण यशवंतच्या या गोष्टीमुळे अण्णा व्हरांड्यात सिगरेट पेटवून झोचके मारायला लागले. या गोष्टीचं अण्णाला काही वाटलं नसतं, पण तलाठी साहेबानं तगादा लावला आणि तिघांनी एकत्र विचार करून लोकांना आडपाय मारून जमवलेले पैसे पुन्हा परत द्यायचा निर्णय घेतला. यशवंतमुळं गावकऱ्यांना राहिलेले पैसे परत मिळाले. अण्णाला मात्र या गोष्टीचं दुःख झालं. ती गोष्ट त्याच्या मनाला लागली. खिशात पडलेले पैसे पुन्हा काढून देणं हे अण्णाच्या विचाराबाहेर होतं, पण साहेबाच्या आग्रहामुळे ते अण्णाला करावं लागलं. सुदाम सरपंच मात्र पिंजऱ्यातनं पोपट ओढून जावा तसा मोकळा झाला. तेच अण्णाच्या मनाला लागलं. गाव मात्र आनंदून गेलं. शेवंता वामनला गावाशी वैर नको असं वाटत होतं. शेवंता म्हणाली, यशवंत बापू आम्हाला गावात राहायचं आहे, तू जगू देतो का नाही? वामनही रागवला, अरे तुला काय बाहली मिळाली? आपण त्याला पुरतं आहे वय, पाटील माणसं आहे ती, सगळं गाव त्यांचं आहे. पण यशवंत अन्याय कसा सहन करणार? तो आपलं काम करून इंदापूरला कॉलेजला निघून गेला. यशवंत तालुक्याला आला. त्यांनी कॉलेज गाठलं. गावात झालेला प्रकार भेटल्यावर यशवंतनं उमाला सांगितला. उमासुद्धा यशवंतच्या कामावर खुश झाली. अन्यायाच्या विरुद्ध लढाई आणि हक्कासाठी लढणं उमाला का बरं आवडणार नाही? त्याच्या ह्या गोष्टीचा उमाला अभिमान वाटला. तिच्या बोलण्यानं यशवंतला प्रोत्साहन मिळालं. यातच 2-3 दिवस गेले. उमा आता जॉबमध्ये चांगलीच गुंतली आणि यशवंत कॉलेजात जायला लागला. श्रोते हो, हा होता अशोक कुबडे लिखित गोंडर या कादंबरीचा 14वा भाग, 15वा भाग. उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो.